आमदार महेश लांडगे यांच्या प्रचार पदयात्रेने प्रभाग 12ची राजकीय समीकरणे बदलणार आहेत. कारण भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 12 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा पार पडली. या पदयात्रेसाठी उपस्थित असलेल्या आमदार महेश लांडगे यांचे प्रभाग 12 मधील कार्यकर्ते व नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवर्षाव तसेच महिलांनी औक्षण करून मोठ्या जल्लोषात स्वागत केले. आमदार महेश लांडगे यांच्या दमदार एंट्रीने प्रभाग क्रमांक 12 मधील राजकीय समीकरणे बदलली असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या या भव्य प्रचार पदयात्रेत भाजपचे उमेदवार प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, शीतल वर्णेकर, शिवानी नरळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवे फेटे बांधल्याने संपूर्ण परिसर हा भगवामय झाला होता. 2017 साली झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या प्रभाग क्रमांक 12 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4ही उमेदवार विजयी झाले होते, त्याच प्रभाग क्रमांक 12 मधून 2025-26च्या या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 4ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला हा संपूर्ण प्रचार पदयात्रेचा आढावा तसेच उमेदवार व कार्यकर्त्यांशी केलेली ही बातचीत पाहूयात. माझ्यासोबत उमेदवार शांताराम बापू भालेकर आहेत. बापू, काय गडबड आहे? आज फोनावर फोन चालू आहे. फोनावर फोन चालू आहे. आज खऱ्या अर्थानं आम्ही भोसरी विधानसभेचे दमदार कर्तृत्व संपन्न आमदार आदरणीय महेश दादा, की ज्यांचं संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर एक हिंदुत्ववादी आमदार म्हणून एक ख्याती आहे, असे आमदार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 12 मध्ये येणार आहेत. आमच्या 4ही उमेदवारांसमवेत ते पदयात्रा करणार आहेत. त्यामुळं आम्ही अतिशय आनंदी आणि उत्साहात आहोत. काय सगळं वातावरण भगवमय झालंय? कारण आम्ही भगव्याचेच मानकरी आहोत. बीजेपी म्हणजे भगवा, आणि खऱ्या अर्थानं त्यामुळं संपूर्ण वातावरण भगवामय झालेलं आहे. माझ्या अनेक महिला भगिनींनी या ठिकाणी फेटे वगैरे घातलेत. माझे बंधू आहेत, तरुणाई आहे. हिंदुत्वादी आमदार, आमचे आमदार म्हणजे आमची धडकन आहे, आणि ही धडकन इथं येणार आहे, आमच्या इथे धडकणार आहे. त्याच्यामुळं आम्ही एकदम जोशात आणि उत्साहात आहोत, जल्लोष करणार आहोत. आज खरं तर ही जी काही ऊर्जा पाहायला भेटतीये ही मतदानाच्या दिवसापर्यंत असणार आहे की काय? 100% राहणार साहेब. या माय माऊली माझ्या भगिनी, त्यामध्ये तरुणाई असेल, माझे ज्येष्ठ नागरिक असतील, माझे अनेक सहकारी असतील, माझा मित्रपरिवार असेल, माझ्या जीवाभावाचे कार्यकर्ते असतील, माझे मार्गदर्शक अनेक मंडळी अतिशय उत्साहाने काम करतात. ते स्वामींचा जसा आहे ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसं आम्ही ज्या वेळेला प्रचारात फिरतो त्यावेळेला माझ्या महिला भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, माझे तरुणाई असेल, सर्वजण सांगतात की बापू तुम्ही काळजी करू नका, भिवू नका, अशा प्रकारचा संदेश उपदेश आम्हाला देतात. त्यामुळे आम्हाला एक चांगल्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आहे. बापू, काही दिवस जनतेमध्ये फिरतायत, लोकांच्या गाठी भेटी घेत आहेत, संवाद साधतायत, प्रश्न त्या ठिकाणी समजून घेतायत, काय बोलतायत लोक बोलतायत आता वेळ तुमची आहे, आम्ही आता तुम्हाला काम वगैरे काय नाही सांगणार, तुमच्यावर वेळ आहे, आम्ही मतदान पेटीत तुम्हाला मतदान करून ते दान करणार आहे, असं आम्हाला अगदी विश्वासानं सांगतात. आणि एकच उपदेश करतात, तुम्ही लढा, काळजी करू नका. बापू, 17च्या नंतर आता पुन्हा 25-26च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.
काय रणनीती आखली बापूंनी? रणनीती आम्ही आखण्याबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याचा मुद्दा आहे. माझ्या माय माऊली भगिनींना वेळेवर पाणी देणार आहे. रात्री 10 ते पहाटे 5 या वेळात पाणी त्यांना देणार नाही. प्रभाग क्रमांक 12चा हा वॉर्ड याच्यामध्ये रात्री अपरात्री पाणी सोडणार नाही. ही सर्वात माय माऊलींची माझ्या भगिनींची ही जी आहे अडचण ती दूर करणार आहे. बापू आहे हे आश्वासन आहे की विश्वास आहे, काय नेमकं? नाही, मी ज्या विश्वासाने बोलतो, जे आश्वासन देतो त्याच्यामध्ये ताकद आहे. माझ्या पाठीमाग भोसरी विधानसभेचे आमदार ज्याच्यामध्ये ज्याला दमदार म्हटलं जातं असा दमदार आमदार आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आम्ही निश्चितपणे मार्गी लावणार आहे. 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेचा गुलाल आमचाच आहे साहेब. उत्साह आहे, आनंद आहे आणि आम्ही जल्लोष करणार आहोत. आणि ह्या माय माऊली आहे, ज्येष्ठ नागरिक आहे, तरुणाई आहे, यांच्या जीवावरच आमची लढत आहे. कारण उद्याचा 16 तारखेचं चित्र आम्हाला आजच दिसतंय. हा जल्लोष आम्ही निश्चितपणे साजरा करणार आहोत. कशा पद्धतीने प्रचार प्रसार सुरू आहे? आज खरं तर भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार रॅली सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. कसं नियोजन आहे आणि कसा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय? आज गेल्या 20-30 वर्षापासून माझे सासरे सुखदेव नरळे हे राजकारणामध्ये आहे आणि हा वारसा आम्हाला लाभलेला आहे आणि तो वारसा मी खूप भाग्यवान मला समजते की मी हा वारसा पुढे चालवणार आहे आणि मी त्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. रुपीनगर प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर तलवडे ह्या बऱ्यापैकी भाग हा महिलांसाठीचा आहे, महिलांचा आहे तो भाग. तर विशेषतः आम्ही महिलांसाठी बरेच काही आमचे उपक्रम आहेत, जसे काही अंगणवाडी असू देत किंवा अजून त्यांच्यासाठी काही चांगलं आम्हाला करण्याचा प्रयत्न करता येईल हे आम्ही 4ही उमेदवार करणार आहेत. दुसरी गोष्ट, माझे पती हे जवळजवळ 10 वर्षापासून दादासाहेब सुखदेव नरळे हे 10 वर्षापासून राजकारणामध्ये आहे. त्यांनीही बरेच राजकीय सामाजिक प्रश्न सोडवलेले आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्षम असतो, प्रत्येक ठिकाणी आमचा उल्हास असतो आणि येत्या जो करोनाचा काळ झाला, जो दुःखाचा डोंगर कोसळला होता करोनाच्या वेळेस, त्यावेळेस अनेक फॅमिलीसाठी आम्ही बरेच काही कामं केलेली आहेत आणि त्याचाच आढावा आमदार महेशदादा लांडगे यांनी घेतलेला आहे. आणि त्यांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला, जो माझ्यावरती त्यांनी विश्वास दाखवला, त्यासाठी मी पूर्णपणे त्या पात्रतेमध्ये उतरणार आहे. मी त्यांचा विश्वास कुठेही डगमगू देणार नाहीये आणि एवढंच सांगते की येणारा जो काही काळ आहे त्याच्यासाठी आम्ही चौघजण खूप कार्यक्षम असणार आहे. आम्ही जे जनतेचे प्रश्न आहेत ते आम्ही 100% सोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर आजचा तुमचा उत्साह आणि आवाज जो काहीतरी वेगळाच दिसतोय, कारण याच्या आधीची तुमची मुलाखत घेतली त्याच्या तुलनेत आज तुम्ही उत्साही वाटताय, काय कारण आहे? कसं असतं, महेशदादा लांडगे त्यांची कार्यक्षमता तुम्हाला माहिती आहे. आज त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला आम्हाला कुठेतरी आम्हाला पात्र ठरायचं आहे आणि जो आत्मविश्वास त्यांच्याकडे बघून भेटतो त्याच कारणामुळे आम्हाला आज भाऊ म्हणजे खूप असा आत्मविश्वास वाटतो आहे आणि तेच कारण आहे की ते आज इथे येत आहेत. त्यांनी काहीतरी आमच्याबद्दल काहीतरी त्यांना असं वाटलं असेल, नाही बाबा हे कुठेतरी काहीतरी करू शकतात. आमदारांसाठी आम्ही आज खरं खूप खुश आहे. आज खर तर आपण आज जे आहोत ते एकता चौकामध्ये आहोत आणि ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपण जर पाहिली तर एकता या ठिकाणी आपल्याला अप्रतिम पाहायला भेटतीये. ताई, आपल्या आवाजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. खरं तर शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात आपलं काम त्या ठिकाणी उल्लेखनीय राहिलेलं आहे. निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहात आणि आज महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅली असणार आहे. कसं नियोजन आहे, काय उत्साह एकंदरीत? कारण पाहतोय तर सगळीकडे हे भगवमय वातावरण पाहायला भेटत आहे. नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दादा येणार म्हणजे आमचा उत्साह द्विगुणित असतो, कारण दादांशिवाय आम्ही कोणी नाही असं आम्हाला वाटतं. आणि महिलांच्या मनामध्ये दादा हे खूप असे ठसलेले आहेत. तर दादांच्या प्रेमाखातर आणि दादांच्या स्वागतासाठी ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि दादांचा जो आमच्यावरचा विश्वास आहे तो आम्हाला 100% करून दाखवायचा आहे. म्हणूनच आज आम्ही इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आणि भगवमय जे म्हणतात तशा पद्धतीने आम्ही इथं जमलेलो आहोत. तर इतके दिवस तुम्ही प्रचार प्रसार करतायत, काय अनुभव आले या 7 ते 8 दिवसांमध्ये? कारण तुम्ही सातत्यानं हे मागच्या 8 दिवस जनतेमध्ये जाताय. हो, नाही, आमचा अनुभव हा खूप छान आहे. कारण परत तिथं तसंच होतंय की दादांचं प्रेम, त्याच्यामुळे आम्ही जिकडे पण जातोय, ज्या पण ह्या भागामध्ये आम्ही जातोय तिकडे दादांच्या प्रेमामुळे आम्हालाही तेवढंच प्रेम भेटतं, तेवढाच आमचा आदर होतो.
तेवढंच आम्हाला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळतो की नाही तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर हे सगळं दादांचं प्रेम आणि आमच्या चौघांचं कार्य थोडं थोडं जे आहे, जे फुल ना पण फुलाची पाकळी आहे, तर ते कार्य आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळीकडे असा उत्साहाचा आणि आनंदाचं वातावरण आम्हाला सगळीकडे पाहायला भेटतं. खरं तर तुम्ही दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातायत. हो. याच्या आधीच्या निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे. मागची उणीव कशी भरून काढणार? कारण 16 तारखेला निकाल आहे. नाही, मागची उणीव ही खूपच चांगल्या प्रकारे भरून काढणार आहोत. कारण मागची उणीव ही थोड्याशा ह्याच्यामुळे झालेलं होतं, पण आता तसं काही होणार नाही. आता आम्ही खूप अलर्ट आहोत आणि सगळ्या बाबतीत आम्ही असे एकमताने आहोत की नाही, काही झालं तरी आपल्याला ही उणीव भरून काढायचीच आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये यावेळेस बीजेपीच फुलवायचं आहे. दादांनाच आम्हाला इथं परत आणायचं. दादा आमच्यासाठी येतातच, पण तेवढ्याच मान सन्मानाने, तेवढ्याच हक्काने आम्हाला दादाने इथं परत आणायचं आहे. त्याच्यामुळे मागच्या उणीवसाठी आम्ही खूप सावधानगिरीने प्रत्येक गोष्ट, आम्ही प्रत्येक पाऊल हे उचलतो आहे. खरं तर 2017ची जी परिस्थिती होती, जो निकाल होता, त्याच्या पूर्ण विरोधी निकाल पाहायला भेटेल का? हो, नक्कीच त्याच्या पूर्ण विरोधी. 2017ला म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती, तो पूर्ण आमच्या विरुद्ध असा निकाल गेलेला होता. पण ह्या वेळेस आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत आणि डोळ्यात तेल घालून असं मनात पूर्ण खंबीरपणे असा विचार करून आम्ही इथं आहोत की नाही, आम्हाला ह्या वेळेस आमचंच बीजेपीचंच कमळ इथं फुलवायचं आहे. काही झालं तरी आमचीच सत्ता इथं आली पाहिजे. आणि महेश दादा तितक्याच जोराने, तितक्याच काय म्हणतात प्रतिसादाने सगळ्या महिला मंडळ आणि सगळ्या माझ्या आमचे जे वॉर्डातली लोक आहेत त्यांच्या प्रेमापोटी तितक्याच प्रेमाने आणि स्वागताने आम्ही त्यांची स्वागत करणार आहोत. असंच हे वातावरण आहे आता. 16 जानेवारीच्या निकालाचा वर्णेकर्तांना किती टक्के विश्वास आहे? तसा मी पूर्ण 100% विश्वास ठेवलेला आहे. कारण 17च्या वेळेस काही थोड्या चुका झाल्यात, तर त्या चुका आम्ही सगळ्या भरून काढल्यात आणि 100% हा विश्वास आहे की नाही, आम्हीच येणार आहोत, कमळच फुलणार आहे. तर त्याच्यावर दुसरा असा काही आमच्या मनात विचार नाहीये की काय होईल किंवा काय होणार नाही. आज काहीसं सगळं वातावरण हे एकदा चौकामध्ये गोंधळ झालंय. काय कसं नियोजन वातावरण गेली 8 दिवसात आम्ही करतोय. बघूय नाही कमलमय वातावरण झालेलं. आणि मी आता मला वाटतं 15-20 दिवसापूर्वी मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय आणि मी ग्राउंड लेवलचा नगरसेवक आहेत, पण एक लोकांचा एक नगराचा सेवक आहे. नगरसेवक म्हणून कधी 5 वर्षाचा आहे नाही, लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. आणि 2017ला जेव्हा मी नगरसेवक जातो, पण मी कधी नगरसेवक म्हणून राहिलो नाही. ग्राउंड लेवलला प्रामाणिकपणे लोकांची कामं केली. मला जर पाणी आलं नसतं प्रभागात तर 200 महिला एक वन टाइम फोन करतात, पण कधी एका महिन्यात उलट बोलतो नाही. परंतु प्रामाणिकपणे त्या अधिकाऱ्याला फोन करून त्यांची पाण्याची व्यवस्था करणे केली, किंवा ड्रेनेजचे विषय असतील, रस्त्याचे विषय असतील, किंवा ज्यावेळेस 2019-20ला कोरोना सारखी महामारी आली, सर्वात बेकार परिस्थिती त्यावेळेस होती. पण त्यावेळेस मी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यावेळेस स्वर्गीय दत्तकाका साने तसेच स्वर्गीय जावेदभाई शेख यांचं निधन झालं. त्या काळात माझा स्कोर वाढला होता. मी पॉझिटिव्ह आलो होतो, कारण जनतेची सेवा करता करता माझी इम्युनिटी कमी पडली आणि मी पॉझिटिव्ह आलो. पण त्या परिस्थितीत सुद्धा मी स्टर्लिंग हॉस्पिटलला 12 दिवस ऍडमिट होतो. परंतु हजारो लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी होते. अनेक लोकांचे जीव मी वाचवले होते. अनेक लोकांना अन्नधान्य, किट, वेळेला त्यांना बाहेर गावाला जायला सुद्धा त्यांच्यासाठी वाहनं पाठवली होती. परंतु मी थांबलो नाही. 12 दिवस हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर परत बरा होऊन घरी आलो आणि परत प्रभागामध्ये लोकांची प्रामाणिक सेवा करत राहिलो. मी माझ्या स्वतःच्या जीवाचा कधी विचार केला नाही, पण माझ्या प्रभागातले नागरिक सुखी राहिले पाहिजे, त्यांचं आरोग्य चांगलं राहिले पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न केले. मी आणि माझ्या प्रभागाची मी जबाबदारी घेतली होती आणि इथून पुढे माझ्या प्रभागातल्या नागरिकांसाठी प्रामाणिकपणे ग्राउंडला उठून काम करणार. मी नगरसेवक म्हणून कधीच राहत नाही, कारण मी ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, महिला असतील, अर्ध्या रात्री कधीही मला फोन करतात आणि मी त्यांना फोन उचलतो आणि कधी असं सांगत नाही बाबा मला काय त्रास आहे किंवा मला अडचण आहे, कधीच नाही. प्रामाणिकपणे त्याची सेवा करणार मी पुढेही करणार. आता जर तुम्हाला हा उत्साह पाहता, तुम्ही 8 दिवस झाला मी पाहतोय, हा उत्साह पाहिला तर विजय हा 100% निश्चित आहे. हे विजयाची नांदी
सेवा केली आणि त्याच्यानंतर मला काही कारणास्तव कळालं नाही, परंतु मी नगरसेवक झालो. परंतु दादाचं आणि माझं प्रेम हे असंच राहणार आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली आता तरी मला ताकद मिळणार आहे. मी मागची परिस्थिती असो, मी काम करायचो, मी प्रामाणिकपणे काम करायचो, पण मला कामाची साथ दिली नाही आणि मी काम करत राहतो. मी रोज करतो आणि काम जास्त करतो आणि आता भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माझ्या पाठीचे आहे. त्याच्यामुळे प्रभागामध्ये आता मला कुठलीच अडचण येणार नाही, कारण आमच्या प्रभाग रेड झोन मध्ये आहे. रेड झोन असल्यामुळे अनेक अडचणी येतात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे आणि पिंपरी चिंचवडला 100% भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे आणि भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे माझ्या पाठीचे आहेत. त्याच्यामुळे मी कुणाला आता घाबरत नाही आणि आता निधी आणणार आणि काय काम आहे काम करण्याचा प्रयत्न करणार. सगळ्यात आपल्या भागामध्ये पाण्याची आहे, कारण महिला पहाटे 5 वाजता फोन येतात, परंतु तरी मी त्यावेळेस अधिकाऱ्याला जाब विचारतो आणि सगळ्यात मोठी समस्या ही पाण्याची आहे. दुसरी समस्या आमच्या भागामध्ये वाहतुकीचा विषय आहे, तो सुद्धा आपल्या भागामध्ये तो काय रेडिएटर तर कमी आहे, त्याच्यामुळं आपल्याला प्राधान्य आपल्याला हे काय जागा आहे ते संपादन होत नाही. संपादन करण्यासाठी आपल्याला रेडिएटरचा रेट वाढवायला लागणार आहे. त्यामुळे आदरणीय भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे हा विधानसभेत विषय मानून त्यांच्या पाठीमागे ते काम सुद्धा करणार आहे आणि जे काय अनेक प्रकारचे बळी या भागामध्ये गेलेले आहेत आमच्या भागामध्ये, ते नक्कीच ते रस्ते जे काय वाहतुकीचा विषय आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या भागामध्ये गार्डन नाही, कारण त्यालाही कारण हेच रेड झोनची समस्या. आपल्या भागामध्ये जो काही शेतकरी आहे त्याला व्यवस्थित मोबदला भेटत नाही, त्याच्यामुळे ते कामं राहिलेले आहेत. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आज दादा येतात म्हणजे इथं दिवाळी साजरी होणार आहे आणि 16 तारखेला 100% आमचे पॅनलचे 4ही उमेदवार विजय याच ठिकाणी तुम्हाला विजय गुलाल उधळायला दिसेल. वातावरण काय वेगळं दिसतंय, काय कारण आहे? 100% जे बापू झालं, प्रवीण शेठ झालं, यांनी जो प्रभागामध्ये विकास केलेला आहे, गोरगरिबांची सेवा केलेली आहे, त्याचं हे फळ आज आपल्या मायमाऊले या ठिकाणी सर्वजण जमा झालेले आहेत. काय लोकांमधून काय सुरू होतोय, काय भावना व्यक्त 100% जो बापू 10 वर्ष गेले नगरसेवक होते, नंतर प्रभागामध्ये समाजसेवेचं रूप असेल, प्रवीण भालेकर पण नगरसेवक होते, चांगल्या पद्धतीचा विकास त्यांनी केला, समाजसेवा केली, त्याच्यामुळे हे पब्लिक या ठिकाणी जमा झालेले आहे. आणि आपण विशेष करून बघता की ज्येष्ठ मंडळी आहे, ज्येष्ठ मंडळी असेल, महिला तरुण असेल, सगळ्यात जास्त या ठिकाणी उपस्थिती आहे. लढत कशी असेल? 100% विजय होणार. चारही उमेदवार 100% विजय होणार. निकाल 100% भाजपाचाच विजय होणार. 4ही उमेदवार चांगल्या बहुमताने निवडून येणार. तरुणांचा काय उत्साह आहे? बघा ना, आता दिसतंय तुम्हाला तरुण पण किती आहे. जेवढे तरुण आहे तेवढेच ज्येष्ठ आहे आणि जेवढे ज्येष्ठ आहे तेवढेच आपल्या माई माऊली आहे. अजितदादा तळ ठोकणे काय नाही होणार, काही होणार नाही. दादा विरुद्ध दादाची लढाई आहे. काही होणार नाही. महेश दादांनी आज जो विकास केलेला आहे, आज महेश दादांचं जे विजन होतं, पहिल्या आमदारकीच्या वेळेला जे विजन होतं, आज ते विजन पूर्ण होऊन दुसऱ्या विजनची तयारी चालू आहे. 100% आपल्या महेश दादांना या ठिकाणी बहुमत प्राप्त झालेलं आहे आणि दादा पुढील काळात मंत्री पण होऊ शकतात. नियोजन अतिशय छान चालू आहे. महेश दादांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पॅनलचं नियोजन चालू आहे. पॅनेलची एकजूट पाहून खूप छान वाटतं. एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. सगळ्यांचा महेश दादांवर खूप विश्वास आहे आणि नियोजन अतिशय व्यवस्थित चालू आहे. कार्यकर्ते खूप जोशात आहेत कारण लोकांचे रिस्पॉन्स चांगले मिळत आहेत. लोक एवढी जोश वाढवत आहेत कार्यकर्त्यांचा, घरातल्यांचा. आज मी बापूंची मुलगी आहे, प्रचाराच्या माध्यमातून मी फिरतीये वॉर्ड मध्ये, तेव्हा बापूंनी एवढी कामं केलेली आहेत. बापूंचं नाव घेऊन घरात जाताना घरातली लोक सांगतात बापूंनी आमचं हे काम केलंय, ते काम केलंय आणि मत असं म्हणजे हक्काने मत मागूशी वाटतं बापूंसाठी, कारण बापू काम करणारी व्यक्ती आहे. पक्षाचं मोठ्या नेत्याचा चेहरा हे तर आहे, पण बापू स्वतःच एवढे काम करतात ना, त्याच्यामुळे लोकच आम्हाला जोश देतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही बापूंबरोबरच आहे. बापूंशिवाय आमची कामं होत नाही, आम्हाला माहितीये. कोणत्याही रात्री 12, 1, 2
विश्वास आहे आणि लोकांची साथ हेच आमचं बळ आहे आणि ते खूप कार्यकर्त्यांना जोश देत आहे, आम्हाला जोश देत आहे, बापूंना जोश देत आहे, एवढंच सांगू शकते. आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बापू किती वेळ बाहेर असतात? बापू सकाळी 9ला बाहेर असतात, ते रात्री सांगू शकत नाही, जशी कामं असतील तसं. आणि निवडणुकीच्या काळातच नाही, इतर वेळी सुद्धा बापूंचा टाइम टेबल नाही. जेव्हा लोकांना गरज पडेल तेव्हा बापू त्यांच्या बरोबरच असतात. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याशी आपण बोलणार आहे. निवडणूक होती आहे. प्रभाग क्रमांक 12 मधून तुमचे चारही उमेदवार त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय नेमकं वातावरण आहे इकडचं? वातावरण हे भाजपचंच वातावरण आहे. कारण भाजपने एवढी कामं केलेली आहे, महेश दादाच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 12 मध्ये एवढी कामं झालेली आहे की त्याला काय, त्याची जर लिस्ट काढली तर तुम्हाला आहे ना, इलेक्शन संपून जाईल तरी ती लिस्ट आहे ना कमी पडेल, एवढी कामं केलेली आहे दादांनी. आणि त्या दादांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम बापू भालेकर, अजून नरळताई आहे, अजून वर्णेकर ताई आहे, आणि आत्ताच आमच्याकडे ज्यांनी राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये प्रवेश केलेले प्रवीण शेठ भालेकर हे आहे. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला म्हणजे याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये त्यांच्याकडून जी कामं करण्याची इच्छा होती ती काहीच होत नाही त्यांच्याकडून कामं राष्ट्रवादीमध्ये असताना. तर त्यांनी काय केलं, ती कामं हे करताना इकडे आले, ते कुणाकडं महेश दादाकडे आले. आणि ते खरं काय केलं तर महेश दादाचेच कार्यकर्ते होते. गेला स्वीकृत नगर त्यांना महेश दादांनी केलं होतं, पण काही कारणास्तव मागच्या टर्म मध्ये ते भाजपमध्ये गेलेले होते. हो, त्याच्यामुळं काय, आणि प्रवीण शेट्टीकडे आले आणि त्यांचा कामाचा एवढा तडाखा आहे, पण काही कारणास्तव त्यांना कामं करून देत नव्हते ही लोक. कारण काय काम करायला गेले की आडकाठी यायची, आणि सत्ता नसल्यामुळे भरपूर प्रॉब्लेम आले, निधी येणे ह्या त्या गोष्टी सगळ्या. शांताराम बापू भालेकर सुद्धा या ठिकाणी पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांच्याकडे कसं वाटतं? शांताराम बापू भालेकर अशी व्यक्तिमत्व आहे या ठिकाणी की चालू नगर सेवकांना सुद्धा जेवढी या मागील 9 वर्षामध्ये कामं करताना आली तेवढी शांताराम बापूंनी कामं केलेली आहे वार्डामध्ये. ड्रेनेजच्या सुद्धा लाईट स्वखर्चाने, लाईट सोसायटीमध्ये स्वखर्चाने, केबल स्वखर्चाने टाकलेलं आहे. चालू नगर सेवक तरी पालिका देते, हे करते ते करते, त्याचा बापूंनी न विचार करता स्वखर्चाने डीपी लावून दिलेल्या लोकांना. ड्रेनेजचे काम असू द्या, पालिकेमध्ये जाऊन बापू स्वतः सांगायचे की माझ्या ड्रेनेजचं चोकप आहे, हे ते लिस्ट काढली ना चालू नगर सेवकाची बापूची, तर बापूचंच काम जास्त आहे या ठिकाणी. आज माग पाऊस आला होता, चालू नगर सेवक नव्हते त्या ठिकाणी, स्वतः बापू त्या पाण्यामध्ये उतरून जीसीबी घेऊन स्वतःच बाहेरून जीसीबी मागून ते ड्रेनेज वगैरे ते सगळे होते ना, ते सगळे तोडून लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलं होतं, ते बापूंनी स्वतः काढलं त्या ठिकाणी. महेशदादांच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर महेशदादांचा प्रभाग क्रमांक 12 वरती भरपूर प्रमाणात मोठा विश्वास आहे. काय दादांनी एवढी कामं केलेली आहे की लोक आता म्हणतात, काल ते महाराष्ट्राचे काय त्यांचं अजितदादा म्हणत होते की लुटली पालिका, लुटली. त्यांचा इतिहास बघा ना तुम्ही, पालिका लुटली, त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती कामं झाली ती बघा ना. महेशदादा सारखा माणूस आहे, तुम्हाला भोसरी मतदार सांगायला आपलं हे भाग्य मानायला लागेल. 12 हवा पुण्याची. हवा फक्त बीजेपीचीच आहे प्रभाग क्रमांक 12 मध्ये. काय कारण काय? कारण काय म्हणजे बीजेपीने एवढे वर्ष कामं, जी मोठी मोठी कामं केली आहे महेश दादा लांडगेंनी. आमच्या प्रभागात पण पहिली राष्ट्रवादीची जी सत्ता होती ना, अजिबात कुठलीच कामे झालेली नाही इथून मागे. बीजेपी जेव्हा सत्तेत येणार ना तेव्हाच कामे होणार, त्यासाठी आम्ही त्यांचंच काम करणार बीजेपीचं. महिलांसाठी म्हणजे ज्यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता होती ना, महिलांसाठी काही कोणासाठीच काही झालेलं नाहीये. जी नॉर्मल त्यांची कामे ती सुद्धा झालेली नाही प्रभागामध्ये. आता काय विश्वास वाटतो? विश्वास म्हणजे पहिल्यापासून आमचा विश्वास महेश दादांवरती आहेच आणि इथून पुढे राहणारच आहे. महिलांसाठी भरपूर योजना वगैरे त्यांनी आणलेल्या आहेत, त्या राबवायच्या. काय कारण म्हणजे सगळं हिंदुत्ववादी वातावरण आहे. बीजेपीची सत्ता बीजेपीचीच येणार आहे आपली. आम्हाला राष्ट्रवादीची सत्ता नकोय आता, राष्ट्रवादी बीजेपी चालूच सत्तेत, त्यासाठी वातावरण आपण केलेलं आहे. वर्णेकर ताई, एस.के. बापू, प्रवीण भालेकर आणि नरळे यांची कामे प्रभागात भरपूर चांगली कामे त्यांनी केलेली आतापर्यंत, आणि इथून पुढेही ते करतील. नागरिकांच्या विश्वासास ते पात्र ठरतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. निकाल काय असणार आहे आता, कसं तुम्हाला भगवं वातावरण दिसत आहे त्यावेळेस पण तुम्हाला सगळं भगवंच दिसणार आहे. निकाल बीजेपीच्या साईडने लागणार आहे.
खूप छान, सगळ्यांचा सपोर्ट खूप 100% म्हटलं तरी चालेल तुम्ही. आज हे वातावरण भोगोमय होण्याचं कारण भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांच्यामुळे आज त्यांचा प्रभाव पिंपरी चिंचवड शहरावर इतका आहे की काही गोष्टी नाकारू शकत नाही. त्यांच्यामुळेच आज आम्ही जे सगळे सदस्य आहोत, नंतर मी पण भारतीय जनता पक्षाचा एक चांगल्या पदावर काम करतो. मिल्ली तिकडी मंडळ सदस्य म्हणून गडचिरोली म्हणून काम करतो आणि ते काम करत असताना मला कुठल्याही प्रकारचा दादांचा मी समस्या घेऊन गेलो असताना कुठलीही समस्या सोडवली नाही असा प्रकार झालेला नाही. की दादा हा आमच्या दादावर प्रेम आहे आणि पक्षावर पण त्या प्रकारे प्रेम आहे आणि दादांमुळेच आज पिंपरी चिंचवड शहरात काय दादाची पांढरी रेग आहे की बीजेपीचं सरकार येणार सत्तर. 4 उमेदवार कोण आहेत, त्यांची नावं काही कार्य कसं राहिलं? आज SK बापू भालेकर हे पहिले 10 वर्ष नगरसेवक होते. त्याच्यानंतर 17 मध्ये त्यांना थोडस अपयश आलं पण त्यांचं कार्य नाहीये. आज या कुणाला विचारा, लहान थोर मोठं, एक तर लहानातला लहान माणूस मुलगा असला तरी विद्यार्थी असला तरी त्यांना विचारलं तरी ते SK बापूंबद्दल नाव सांगतील. दुसरा नंबर प्रवीण शेठ भालेकर हे पहिले सदस्य होते. त्याच्यानंतर ते राष्ट्रवादीचे झाले, नंतर मग परत आज आमच्या पक्षात आले. हे दादांमुळे झाले. आज दादांवर त्याचे पहिलं पण राष्ट्रवादी असताना दादांवर प्रेम होतं. त्या प्रेमा खातीर आज इकडे आले. मी सौ सुजाता अरुण काटे, मी शिवसेनेची धडाडीची बाई होते. पण मी माघार माझे महेशदादा लांडगे आणि माझे जावई त्यांच्या खातीर त्यांच्या शब्दाला मान देऊन मी माघार घेतलेली आहे. पण एक लक्षात ठेवा की हे बीजेपीचं जे वातावरण आहे ते दादा काम करणारच आहे. दादा करतातच काम. मी नगरसेवक सांगू शकत नाही पण दादा जे आहेत आमचे महेशदादा ते 100% आमच्या रुपीनगरचं काम होणार हे खात्रीशीर आहे. आणि असं आहे की नक्कीच बीजेपीची 4 सीटं लागणार हे 100% गॅरंटी आहे मला. उमेदवार आमचे प्रवीण भालेकर आणि SK बापू आणि शीतल वर्णेकर आणि शिवानी नरळे हे 4 जण आहेत. महिलांची अपेक्षा काही नाही, आम्हाला बालवाड्या पाहिजेत, गोरगरिबांना बालवाड्या नाही. त्याच्यामुळे महिलांना असा प्रश्न आहे की रुपीनगर मधलं रेड झोन पहिलं हटावं. दुसरी गोष्ट आम्हाला रोड व्यवस्थित पाहिजे. आजपर्यंत राष्ट्रवादीनी जे कामं केली त्या राष्ट्रवादीनी कसलीच कामं केली नाही, फक्त झेंडा दाखवला पण त्यांनी कामं केली नाही. अपेक्षेची निराशा केलेली आहे. आज ते म्हणतात आम्ही कामं केली, जर काम केलं तर तेवढं केलं. 80% लोक आमच्या रुपीनगर मध्ये आहेत तर आमच्या लोकांचं काही काम झालं नाही. खड्डे खुद्दे रोडला आहेत आता सध्याला. नाही येऊ शकत नाही अजितदादाची. जे अजितदादा बोलतात दादाला बोलतात पण अजितदादांनी जेव्हा आम्हाला पाणी नव्हतं तेव्हा काय म्हणले, तळ्यात मुता म्हणले होते अजितदादा पवार. 16 तारखेचा निकाल काय असेल? 16 तारखेचा निकाल बीजेपीचाच लागणार झेंडा. हो बीजेपीचाच लागणार 100%. महेशदादा लांडगे या ठिकाणी प्रचार रॅलीच्या निमित्ताने येत आहेत. काय नियोजन आहे आणि काय उत्साह आहे? कारण सगळीकडे धबधबे वातावरण पाहायला भेटतं. वातावरण आमचे दादा भोसरीचे आमदार यांचं स्वागतासाठी आहे आणि दोघांना यासाठी ते आमचा दादाच हिंदुत्ववादी आहे आणि हिंदूचा कलरच भगवा आहे. हिंदूंना कापलं तरी भगवाच रंग निघेल एवढं नक्की आहे. आणि मला एक गोष्ट बोलायची होती. एक न्यूजच्या पोर्टलवरती वाचलं, काहीतरी कार्यकर्त्याला सुकृतचं गाजर दाखवून प्रचारामध्ये उतरवण्यात आलं म्हणून. आता त्यातला मी पण एक आहे, मला पण सांगितलं. आता 16 तारखेला ते गाजर काय करायचं ते बघायला लागेल. त्याशिवाय काय पहिली ह्यांनी शेती करायला शिकवली कोणी गाजराची हे त्यांनी तपासलं पाहिजे पहिलं आणि त्याच्यानंतर अशा काही बातम्या द्यायला पाहिजे. कार्यकर्ता जो असतो तो काम करीत असतो आणि कामासाठीच फक्त कार्यकर्ता असतो असा समज त्यांच्या पक्षाचा असेल, भाजपचा नाही. भाजप वैयक्तिक तुमच्या बाबतीतच घडलंय
नाही, नाही. ज्यांना नाही आता हे बोललं म्हणजे मला स्वीकृतीचा शब्द दिलेला आहे हा. म्हणून काय मी भाजपचं काम करतो हा काय विषय नाही. मी पहिल्यापासून मनापासून मी दादांचाच कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे मला काय ते गाजरं बिजरं ते त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांना 16 तारखेला त्या गाजरं पुढं ठेवायची, कुठल्या दुकानात विकायला लावायची, त्यांनी सांगावं त्या दुकानात आणून देऊ हा. आणि ज्या टायमिंगला दादा शब्द पूर्ण करतील त्या टायमिंगला तर आम्ही गाजरच वाटायचा कार्यक्रम करणार आहे. मी तरी करणार आहे कमीत कमी. मला स्वीकृतीचा शब्द भेटला ना त्या दिवशी अख्ख्या तवाड्याला आमच्या 12 नंबर प्रभागाला गाजरं फुकट असतील माझ्यातर्फे. एकंदरीत वातावरण काय आहे इथे? अहो, वातावरण आता आम्ही एवढं कॉन्फिडन्सली सांगतोय. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही पाहताय आज जे काय आमच्या प्रभागाची इच्छा आहे. बघितलं ना, परिवर्तन ही काळाची गरज आहे. गेल्या वेळेस होतं त्यांचा आलं होतं हे लोकांचा उत्साह याच्यामुळे की त्यांनी काही कामच केली नाही म्हणूनच तर ही वेळ आलीच ना. नाही तर एवढी लोक आली असती का बाहेर हा. हाच विषय असतो की बाबा काम करायला लागतं, माणसामध्ये राहायला लागतं. त्या टायमिंगला माणसं येतात. माणसाला माणूस जोडला तर माणसाच्या मागे उभे राहतात. हे माझं तरी समीकरण आहे आणि तेच दादांनी केलं आतापर्यंत. काही पण असू द्या, मी पण थोडासा नाराजही होतो त्याच्याबद्दलच नाही. पण मला फक्त विषय होता की दादा भेटते. दादा भेटल्यानंतर बाकी सगळा विषय त्या माणसाकडे तेवढा आहे. ते बोलतात, ते करतात, एवढं आम्हाला पण माहिती आहे आणि आमचा विश्वास आहे. आणि नाही जरी दिलं तर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, तुम्हाला गाजरं खायची नाही, आम्ही खाणार आहे. त्यांना एवढं सांगा. एवढं बोलतो आणि थांबतो.